जुलैमध्ये फॉर्म भरलेल्यांनी आता त्यांना पैसे ज्यांना नाही आले त्यांना कधी येणार. ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पण पैसे नाही आले त्यांना कधी येणार. सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांनासुद्धा काहींना आले पैसे पण काहींना नाही आले तर त्यांना कधी येणार. आणि आता यापुढे नंतर सप्टेंबरनंतर काय. आणि आज सकाळी 9 वाजता फडणवीस साहेबांनी काय सांगितलं हे सर्व नवीन ताजे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वजणांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्ष देऊन बघा तर तुमच्या सर्व लक्षात येईल आणि तुमची पुन्हा तुम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही राहणार. कारण की अजूनही त्याच कमेंट्स येत आहेत. आत्ता पण मी जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे 28 तारखेला त्यातही बऱ्याच ताईंचे हेच SMS आहेत की अजूनपर्यंत आम्हाला पैसे आले नाहीत, अजूनपर्यंत आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आणि एक भाऊ फक्त म्हणाले की त्यांचा तर जुलैमध्येच त्यांचा फॉर्म मंजूर असूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये आले. तर हरकत नाही, होईल पुढे बरोबर सर्व पुढच्या महिन्यात किंवा राहिलेले पैसेसुद्धा तुम्हाला येतील उद्यापर्यंत. आणि दुसरे महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. आणि ते म्हणजे आज फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की जुलैपासूनचे जे अर्ज आहेत ॲप्रूव्ड झालेले आहेत पण त्यांच्या खात्यात पैसे का नाही आले तर तेच आपण त्याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत की जे स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आज 28 तारखेला सकाळी 9 वाजता त्यांनी सांगितलेलं आहे. त्या अपडेट मी तुम्हाला आज तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे म्हणजे तुम्हाला या गोष्टीची पुन्हा चिंता राहणार नाही. तर आज फडणवीस साहेबांनी सांगितलं की असं का झालं. फॉर्म तर मंजूर आहे, असे कितीतरी बहिणींचे कितीतरी महिलांचे फॉर्म हे मंजूर आहेत, अर्ज हे मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे का नाही. तर हेच कारण होतं की जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आली की त्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत पण त्या बहिणींचे EKYC नव्हतं म्हणून त्यांचा फॉर्म म्हणे आम्ही थांबवून ठेवला, त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाही, पाठवले नाही. का? कारण की त्यांचं EKYC कंप्लीट नव्हतं. तर स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही म्हणजे एक योग्य ते असे अधिकारी आम्ही नेमले आहेत ते स्वतः करतील आणि ते स्वतः त्या सर्व बहिणींचं जे बहिणींचे अर्ज मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यात पैसे नाही अशा सर्व बहिणींचे ते स्वतः त्या अधिकारींकडून ते EKYC कंप्लीट करून घेणार आणि मग तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. पण येणार हे बघा तुम्ही. म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ लक्ष देऊन बघत जा म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची शंका राहणार नाही. तर हे आज स्वतः सांगितलेलं आहे फडणवीस साहेबांनी की हेच कारण होतं. मी तुम्हाला म्हटलं ना, एक तर फॉर्म मंजूर करून ठेवलेत कारण की तुम्ही पात्र असाल तेव्हाच तर तुमचे फॉर्म मंजूर केले ना. म्हणजे सर्व अटी आणि ज्या पात्रता आणि अटी होत्या त्याच्यात तुम्ही बसत होतात म्हणून तुमचे अर्ज हे सरकारने मंजूर करून ठेवले. तर असे बरेच अर्ज होते की ते अर्ज मंजूर होते पण त्यांच्या खात्यात सरकारने पैसे नव्हते जमा केले. तर का कारण तर तुमचं EKYC नव्हतं म्हणून, तुमचं आधार लिंक नव्हतं म्हणून तुमच्या खात्यात पैसे जमा केलेले नव्हते. तर आता सरकार स्वतः तुमचं EKYC कंप्लीट करणार, ऑनलाईन तुमचं डेटा काढून तुमचं EKYC सरकार स्वतः कंप्लीट करून देणार आणि मग तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार. आणि मॅक्सिमम उद्या 29 सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार. आणि पुन्हा सांगते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ज्यांच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पैसे नाही आले तर त्यांचं पुढे काय. तर मी तुम्हाला हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. तर त्याचं मी जेव्हा माझ्याकडे अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर आता आजच सांगितलं आहे फडणवीस साहेबांनी की ज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत, आता बरेच अर्ज हे सप्टेंबरमध्ये आलेले आहेत जे 26 सप्टेंबरनंतर 25 सप्टेंबरनंतर आलेले आहेत, 26 सप्टेंबरनंतर आलेले आहेत, असे बरेच अर्ज आहेत. तर त्यांचं पूर्ण चेकिंग होईल, त्यांची पडताळणी होईल, त्यांचं EKYC कंप्लीट आहे का ते सर्व ते तपासून बघतील, छाननी करतील. मग नंतर ते
तुम्हाला पैसे पाठवतील ना. आता 26 म्हणजे आजची 28 हे 2च दिवस झाले. 26 तारखेपर्यंत आलेले अर्ज आहे तर त्यांना 28ला किंवा 30 सप्टेंबरच्या आत पैसे कसे काय लगेच येतील ना. त्याला प्रोसेसिंगला वेळ लागतो. त्या सर्व गोष्टीला प्रोसेसिंग असते. तर त्या सर्व प्रक्रियेला पडताळणी करायला, चेकिंग करायला, KYC कंप्लीट आहे का ते सगळं बघायला, ते सर्व ह्याला वेळ लागतो. काही दिवस लागतात आणि नंतर मग ते फॉर्म ॲप्रूव्ह होतात आणि मग फॉर्म अर्ज हे मंजूर झाल्यानंतर पुन्हा त्याला प्रोसेसला वेळ लागतो. काही दिवस जावे लागतात. मग तुमचे सर्व बरोबर आहे का, तुमचं सगळं KYC कंप्लीट झालं, तुमचे फॉर्म बरोबर आहे, तुमचे फॉर्म मंजूर आहे, मग नंतर तुमचं सक्सेसफुली तुम्हाला SMS येणार आणि मग SMS आल्यानंतर पुन्हा काही दिवस गेल्यानंतर मग ते 8 दिवसांनी तुमच्या खात्यात पैसे येतात. जसं की मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगते की मी ज्या 3 बहिणींचे जे मी फॉर्म भरले त्यातले 2 बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 आणि 4,500 असे पैसे जमा झालेले आहेत 3 महिन्याचे. तर हे फॉर्म मी केव्हा भरले होते, तर हे फॉर्म मी ऑगस्टमध्ये भरले होते, जवळजवळ सुरुवातीलाच. तर म्हणून वेळ लागतो, त्या गोष्टीला वेळ लागतो, प्रोसेसिंग असते. कारण की ते सगळं पूर्ण डेटा चेक करतात, पडताळणी करतात, पूर्ण अर्ज बरोबर आहे का, पात्रता अटीमध्ये हा फॉर्म बसतो आहे का, यांची KYC कंप्लीट आहे का, यांचं अकाउंट अपडेटेड आहे का, आधार लिंक आहे का, NPCI DBT ऑन आहे का, ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. ह्या सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. आणि आता बरेच जणांचे जे SMS मला जे कमेंट्स आलेले आहेत ना, हेच ना की पैसे नाही आले, अर्ज मंजूर पण पैसे नाही. तर हेच सरकारने सांगितलं, आज फडणवीस साहेबांनी सांगितलं की हेच कारण होतं, त्यामुळे त्यांचे पैसे थांबवून ठेवले होते की तुमचं KYC कंप्लीट नव्हतं. तुम्ही म्हणतात की कंप्लीट होतं, सगळं होतं, पण ते सरकारपर्यंत तो डेटा पोहोचलेला नव्हता की तुमचं KYC कंप्लीट तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही जे NPCI DBT ऑन केलेलं आहे, तो डेटा ते अपडेट सरकारपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत आले नाहीत. तर मिळालं की नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी. तर आजच साहेबांनी, उपमुख्यमंत्री जे आपले आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आजच सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघा, आता ज्यांनी 25 किंवा 26 सप्टेंबरपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांनी काळजी नका करू. काय सांगता येत नाही, कदाचित तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत पण पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि जर नाही आले तर ऑक्टोबरमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. बरोबर आहे की नाही. आणि पण पैसे मात्र सगळ्यांना मिळणार आहेत, सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तर कुठल्याही गोष्टीचा चिंता नसावी. सरकारने हे संपूर्ण अपडेट दिलेले आहे. तर अजूनही काही बहिणींना, काही भाऊंना जर शंका असेल तर कमेंट करून ठेवा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, कारण की सरकार सगळं यूट्यूबवरून सुद्धा ते माहिती घेतात, अपडेट घेतात, डेटा घेतात की किती असे आपले हे आहेत, जे आपले महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, बहिणी आहेत, की किती जणी आहेत की त्यांना काय काय प्रॉब्लेम आहेत ते डेटा कलेक्ट करते सरकारसुद्धा आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते. त्यामुळे तुम्ही सारखी कमेंट करत राहा की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे म्हणून. तर सरकारने सुद्धा हेच बघितलं की अर्ज तर मंजूर भरपूर केलेले आहेत, अर्ज मंजूर आहेत, पण त्यांच्या खात्यामध्ये पैसेच नाही. तर हे सगळं कारण होतं. म्हणून सरकार स्वतः तुमचं KYC कंप्लीट करणार आणि मग तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार. मग तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे जमा होतील. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मला ही सांगायची आहे की ज्या बहिणी, ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यातून पैसे कट झाले होते, तर त्यांचे म्हणजे ज्या अपात्र होत्या पण त्यांच्या खात्यातून पैसे कट झाले होते, तर त्यांना म्हणजे असे जर काही कुठले फॉर्म अडवले सरकारला तर ते सुद्धा सरकार पुन्हा त्यांच्या खात्यातून पैसे कट करणार आहे. तर ज्या बहिणीला कॉन्फिडन्स आहे ना की आपण व्यवस्थित आहोत, सगळं म्हणजे आपला अर्ज हा बरोबर आहे, तर त्या बहिणींना काही चिंता नाही आहे, त्यांचे पैसे कुठे नाही जात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम बॅलन्समुळे अजूनही पैसे बँका कट करत आहेत. इवन मी ज्या बहिणीचा फॉर्म भरला होता त्या बहिणीचे सुद्धा मिनिमम बॅलन्स म्हणजे त्या बहिणीचं तर महाराष्ट्र बँकेमध्ये पैसेच नव्हते, 0 रुपया होता, 1ही रुपया नव्हता. म्हणूनच बँकेने तिचे 500 रुपये कट केले. 4,500 रुपये तिच्या खात्यात जमा झाले होते, पण 500 रुपये महाराष्ट्र बँकेने कट करून घेतले. आता त्यासाठी सोमवारी मला तिथे जाऊन तिला सगळं करून, तिचं चौकशी करून तिला सगळं अपडेट सांगावे लागणार आहे. तर मी जे काही होईल ते तुम्हाला पुन्हा पुढचं अपडेट देईल. तुमच्यासोबत पण असं काही जर घडलं असेल तर तुम्ही कमेंट करा मला की
तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का, कोणाला किती आले आहेत, कोणाला 3,000 रुपये आले का, कोणाला 1,500 रुपये आले का, तर तुम्ही कमेंट करत राहा. एक भाऊ म्हणाले की जुलैपासून अर्ज मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले. तर येतील, राहिलेले पैसे पण सरकार देईल. पण कदाचित आता सप्टेंबरनंतर जे अर्ज सरकारला मिळतील, सरकारला सप्टेंबरनंतर जे फॉर्म मिळतील त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहे. म्हणजे सप्टेंबरपर्यंत ज्यांनी भरले त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. जसं की 1,500 म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे असे 4,500 रुपये मिळणार आहेत. पण सप्टेंबरनंतर जे सरकारकडे अर्ज येतील त्यांना फक्त, म्हणजे ऑक्टोबरपासून त्यांना फक्त 1,500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. तर ही तुम्ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्ही हे लक्षात ठेवा. कारण की सरकारने हे आजच सांगितलेलं आहे की नाही. तर म्हणजे सप्टेंबरपर्यंत जे अर्ज आले आहेत ना, इवन 20 सप्टेंबर, 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबरपर्यंत जे अर्ज आलेले आहेत ते सरकारने घेतले आहे की त्यांना मॅक्सिमम म्हणजे सरकार देणार 4,500 रुपये. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे असे 3 महिन्याचे मिळून 3 हप्ते 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत 28 सप्टेंबरपर्यंत सरकारने 2 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत. बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये सर्व बहिणींच्या, म्हणजे मॅक्सिमम सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. जे राहिले आहेत त्यांनासुद्धा येतील. तर काळजी करू नका आणि विश्वास ठेवा. कारण की मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. ज्या मी 3 बहिणींचे फॉर्म भरले त्यातल्या 2 बहिणींचे खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर तुमच्या पण खात्यामध्ये पैसे येतील. कारण की पुन्हा सांगते, फडणवीस साहेबांनी सांगितलं की ज्यांचे आत्तापर्यंत पैसे नव्हते आले त्यांचं हेच कारण होतं की त्यांचं ई-KYC सरकारपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. तुम्ही केलं असेल कंप्लीट, ई-KYC तुम्ही कंप्लीट केलं असेल पण ते सरकारपर्यंत तो डेटा पोहोचलेला नव्हता, म्हणून त्यांच्या खात्यामध्ये सरकारने पैसे जमा केले नव्हते. तर जसंही सरकारपर्यंत तुमचा डेटा पोहोचतोय तसे तुमच्या खात्यात लगेच पैसे येणार. तर थोडेसे तुम्ही उद्यापर्यंत वाट बघा. नाही आले तर सरकार तुमच्या खात्यामध्ये, सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणारच आहे. फक्त थोडीशी सबुरी ठेवावी लागते, एवढंच आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. तर कमेंट करत राहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मलाही थोडं मोटिवेशन मिळतं. तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं तर मलाही मोटिवेशन मिळतं पुढच्या नवीन व्हिडिओ बनवायला. म्हणून मला असंच मोटिवेट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मी लगेच घेऊन येणार. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सहकार्य करा. तुम्ही सहकार्य केलं तर मला मोटिवेशन मिळतं. तर थँक्यू व्हेरी मच.